मी ना खरंच ज्योतिबाच्या दारात आहे. तिथं ना एवढा धंदा बिझनेस मांडून ठेवलाय ना ह्या लोकांनी खरंच. वरती नाही मी असंच टाकणार आहे, जे आहे ते हाय रिअल. कुठेतरी बसवायला निघाले. एक नंबर वडापाव आहे. कुठला रोड आहे? कराडचा. कराड वडूच कराड आहे. आता आलोय महालक्ष्मी मंदिराच्या इथं जवळ आलोय गाईज. आज कोल्हापूरला आलोय तुम्हाला माहिती आहे, आणि आता आलोय महालक्ष्मी मंदिराच्या जवळ. तर इथं ना बेकार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे 4 व्हीलरचा. बसवायला निघाले हे. हॅलो एव्हरीवन. एक नंबर वडापाव आहे. कुठला रोड आहे? कराडचा. कराड वडूच कराड आहे. कराड वडूचा रोडला कराडकर वडापाव स्पेशल. गाईज आता आलोय महालक्ष्मी मंदिराच्या इथं जवळ आलोय गाईज. आज कोल्हापूरला आलोय तुम्हाला माहिती आहे, आणि आता आलोय महालक्ष्मी मंदिराच्या जवळ. तर इथं ना बेकार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे 4 व्हीलरचा. खरंच पार्किंगची सोय केली पाहिजे प्रशासनानं. मला वाटतं की सगळ्यांनाच त्रास होत असेल की पार्किंग मिळत नाही. प्रायव्हेट पार्किंगचा एवढा गर्दी गोंधळ काय विचारूच नका. डेंजर काम आहे. तिथलं पुढं आहे थोडं. नाही खरंच कोल्हापूरला आल्यावर महालक्ष्मी मंदिरात असं एवढा प्रॉब्लेम होणं. प्रायव्हेट पार्किंग आहेत पण फुल काहीच उपयोग नाही. आता आलोय मंदिराच्या आवारात. हे एंट्रन्सचं गेट आहे मंदिराचं. ज्योतिबाच्या मंदिराच्या इथं ना सगळा बिझनेस चालू केलाय त्यांनी. काय केलंय, रोडलाच मेन रोड आहे, रोडचा त्यांचा काही संबंध नाही. तिथंच त्यांनी विकायचे स्टॉल लावलेत मटेरियल वगैरे, आणि तिथंच त्यांचं सामान घ्या, गाडी लावा. नाहीतर पुढं आलं की गेट केलंय त्यांनी. गेटमधून गाडी सोडत नाहीत, आणि सामान घ्यायचं, पे पार्क करायचं खाली आल्यानंतर. पूर्ण त्यांनी बिझनेस लावलाय त्यांनी. नाहीतर आतमध्ये गाडी सोडत नाहीत. मी ना खरंच ज्योतिबाच्या दारात आहे. तिथं ना एवढा धंदा बिझनेस मांडून ठेवलाय ना ह्या लोकांनी खरंच. वरती नाही मी असंच टाकणार आहे, जे आहे ते हाय रिअल. देवाला यायचं का, ह्यांना पैसे सगळीकडे पे करायचं. ह्यांनी वरती पार्किंगचं तिथं गाड्या सोडत नाही. वरती कुलूप गेट बनवून ठेवलंय. खाली मधून घातली तर खाली पण पैसे द्या, मग पार्क करा. मग सामानच घ्या आमच्याकडून. सामान घेतल्याशिवाय सोडणारच नाही. असं इथं नाही. खरंच देवाच्या ठिकाणी ना पहिलं जी होतं ना माणसं येत नव्हती ती बरं होतं. आता ना एवढा धंदा मांडून ठेवलाय ना, प्रशासन काय झोपलंय का काहीच माहिती.